लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता. तसंच आता विधानसभा निवडणुकीसाठीही घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले. तसेच संजय काकांनाही गाडणार असा इशाराही त्यांनी दिलाय. ते तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीला अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. तसाच विधानसभा निवडणुकीलाही अजितराव घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही. संजय काकांना आता कायमचं गाडायचं असून हा राक्षस पुन्हा वर येऊ द्यायचा नाही असंही त्यांनी सांगितलंय. या रावणाची लंका जाळायची जबाबदारी लोकसभेला अजितराव घोरपडे यांनी घेतली. त्यांनी शब्द देऊन जाहीर भूमिका घेतली. त्यामुळे त्याची जाणीव ठेवणारा हा विशाल पाटील असून या प्रेमाचा परतावा वसंतदादा घराण्याला कसा करायचा ते कळतो असंही त्यांनी सांगितले. माजी खासदार 10 वर्षात बोलले तेवढे मी एका शपथविधीला बोललो असं सांगत त्यांनी सारे देव पाण्यात घातले पण एकही देव यावेळी त्यांना पावला नाही असंही ते म्हणाले. अजितराव घोरपडे म्हणाले की तुम्हा सर्वांच्या सहकार्याने खासदार बदलले. ही मोहीम यशस्वी झाली. संसदेतील भाषण बघून माझी निवड किती योग्य होती हे लोकांच्या लक्षात आले. पण ही संधी यायला 10 वर्ष वाया गेली. आमचाच खासदार आणि आमचाच आमदार या गोष्टीने मतदारसंघाचे वाटोळ झाले असं सांगत जिल्ह्यात एक वेगळी संघटना उभी करणार असून विशाल पर्व सुरू करूयात असंही त्यांनी सांगितलंय.